स्वरलेगवरून आणि सहजतेने त्यावर 2 धावा येत आहेत. सुरुवात तर होतीये ती संघाची. या 2 धावांनी आपलं वैयक्तिक देखील खातं उघडलंय ते इथे हार्दिक यांनी. तर चांगली सुरुवात याच्या खेळाला आपण पाहायला मिळतीये. हार्दिक स्वतः मात्र संघ मालक आहेत आलोंडे गावचे, पण हे खेळाडू पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू इथे थोडासा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र शतक चेंडूपर्यंत पोहोचतात. बघूया हा झेल महत्वाचा आणि इथे कुठलीही प्रकारची चुकी न करता विवेक जाधव यांनी खूप सुरेख झेल घेतला आणि पहिल्या विकेटचं मात्र इथे पतन होते, कारण प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला गेला आणि हार्दिक स्वतः मात्र पुढाकार घेत होते संघासाठी. परंतु इथे मात्र पुढचा चेंडूवर फटका फसला आणि चेंडू हवेत जास्त राहताना एक अप्रतिम झेल त्यावरच निखिल यांना सफलता मिळतीये. ती या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर 2 धावा फलकावर असताना मात्र पहिला फलंदाज इथे बाद झालेत हार्दिक आणि त्यानंतर संघाला एक मोठा हादरा बसतोय, कारण हार्दिक यांनी प्रत्येक सामन्यात चांगली धावा केल्या होत्या या अगोदरच्या. त्यामुळेच त्यांची ही खेळी लवकरात लवकर संपली असं म्हणावं लागेल. त्यांना लवकरात लवकर बाद केलं गेलं आणि एक चांगली सुरुवात जी इथे मिळतीये ती ओम स्ट्रायकर संघाला. प्रथमतः या सकाळची या दमट वातावरणाचा परिणाम पाहतोय, पण की निश्चित चांगली गोलंदाजी करतायत ते निखिल. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात इथे आपण पाहतोय प्रसाद शेलार जे नवीन फलंदाज आलेत मैदानातून. 1 डाऊनच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर. निश्चितच चांगली फलंदाजीची ही फळी पण पाहतोय ती अर्थातच आरपी लायन संघाच्या बाजूने पण पाहिलं तर चांगली गोलंदाजी सध्या होतीये. त्यानंतर ओम स्ट्रायकर संघाकडून मात्र पाहिलं तर इथे चांगली बॅटिंग करण्याचा मनसुबा ठेवलाय त्यांनी. आता नवीन फलंदाज सामना करतील प्रसाद. इथे मात्र काय घडलंय तर निश्चितच चांगला चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा मात्र फलंदाजांना थोडंसं चकवलं होतं या चेंडूवर, मात्र दमतेम आपली धाव पूर्ण केली. थोडंसं लेग बाय स्वरूपात होईना संधी आली होती थोडीशी बाद करण्याची, पण ती संधी गमावती गेली कारण फेक चांगली नव्हती. त्यामुळेच फलंदाज बचावलेत एक धाव घेताना. या एका धावेने संघाची धाव संख्या 3 पोहोचली. आतापर्यंत 3 चेंडू संपत असताना 3 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात आपण पाहतोय. ती ओम स्ट्रायकर प्रथमतः बॅटिंग करताना टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि त्यानंतर इथे निखिलची षटक जी आपण पाहतो एक पॉवर प्लेचं चांगलं षटक जे हाताळत असताना पुढचा चेंडू इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र अगदी चेंडू पायाच्या दिशेने गेला होता. मग मात्र बॅकफुटला फाईन लेगला म्हणता येईल चेंडू गेला होता आणि त्यावर सुरेख असा चौकार आलाय. तर या 4 धावांची वाढ झाली नुकतेच आजच्या दिवसातील पहिला चौकार जो इथे पाहायला मिळतोय फलंदाजांच्या माध्यमातून. आणि चांगल्यापैकी इथे त्या सुरुवात इथे करतायत ते अमित बोडके ज्यांनी चौकार ठोकत आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाची धावसंख्या देखील पोहोचवली फलकावरती आताच्या खेळामधून 7 अंकावर. 4 चेंडू संपले गेले, 4 चेंडूत 7 धावा, म्हणजे सरासरी बऱ्यापैकी चालू आहे मैदानातून पहिल्याच षटकामध्ये. परंतु एक महत्त्वाचा विकेट सुद्धा आपण पाहिला असेल हार्दिक बाद जाताना. आता मात्र सामना इथे पुन्हा एकदा करतील ते अमित. षटकातील निखिल यांचा 5वा चेंडू. यास सुरेख चेंडू म्हणता येईल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा मात्र बाहेर कट झाला होता. ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडू गेलो तो एसटी मागे डॉट स्वरूपात. एक चांगली लेंथ देखील मिळाली या चेंडूवर. त्यामुळेच एक चांगला चेंडू संपला गेला नुकताच. 5 चेंडूचा खेळ संपतोय तर संघाची धावसंख्या थांबली गेली 1 बाद 7 धावा. पॉवर प्लेचं षटक त्यातील अंतिम चेंडू. याचा अगदी स्टेट तिथे शतकच्या चेंडू खाली आणि कुठल्याही प्रकारची चुकी न होता सुरेख झेल आणखी एक विकेट मिळते या षटकामधून ती इथे निखिल भोईर यांना. आणि एक चांगलं यशस्वी षटक म्हणावं लागेल जे संपलं गेलं की ज्या षटकात 2 गडी बाद 7 धावा च्या धावफलकावर नोंदवल्या गेल्या ओम स्ट्रायकर संघाकडून. आणि इथे अमित देखील बाद झालेत. हार्दिक पावडे सुरुवातीला बाद झाले. अमित बोडके जे त्यांचे सहकारी होते ते देखील आता बाद झालेत. आणि त्यामुळे संघाचे ओपनिंग शिलेदार दोन्ही बाद होताना संघ कुठेतरी नक्कीच अडचणीत आला असेल, कारण 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा हे मनसुबा ठेवला होता. त्यामध्ये फटकेबाजीच्या नादात हे 2 फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर षटक संपलं गेलं ते पहिलं. तर नवीन फलंदाज मैदानात येत आहेत दीपक पाटील. आपण यांना पाहतोय जे आता मैदानात दाखल आहेत. निश्चित 40+ खेळाडू आहेत. सातत्याने एक चांगलं क्रिकेट त्यांनी खेळ आहे आपल्या या कारकिर्दीमध्ये आणि विशेषतः या स्पर्धेत देखील त्यांची एक चांगली कामगिरी राहिली आहे. तर बघूयात 4थ्या क्रमांकावर त्यांना मात्र इथे धाडलं गेलं मैदानातून आणि 7 करतील ते प्रसाद शेलार यांना. तर पहिला षटक संपलं गेल्यानंतर नवीन षटकाला सुरुवात इथे होईल. षटक क्रमांक 2 बॅटिंग पॉवर प्ले जे सुरू होतोय आणि विवेक जाधव यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली आहे. संघ नायकांनी निखिल भोईर या संघाचे कॅप्टन आहेत. तर
बघूया कॅप्टनने मात्र हा विचार करत त्यांना ही चेंडूची जबाबदारी दिली गेली आहे पुढच्या षटकाकरता. चला थोडंसं स्पीडअप झाला पाहिजे आपल्याला. बघा वेळ तर दिला 20 मिनिटाचा, 20 मिनिटात आपल्याला ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत 20 मिनिटामध्ये. आणि आतापर्यंत पाहिलं तर निश्चित पहिल्या षटकात थोडासा वेळ लागला, 6 मिनिटं एक्स्ट्रा झाली असं म्हणता येईल. 1 मिनिट एक्स्ट्रा झाला आहे, तेव्हा आपल्याला हा कव्हर करावा लागेल वेळ. नवीन षटकाला सुरुवात होताना विवेक जाधव आपण पाहूया डावखऱ्या माराने सुरू करतील आपल्या ही षटकाची सुरुवात. दुसरं षटक जे आपण बघतोय आणि पहिला चेंडू लेफ्ट हँड मारा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू फलंदाज अगदी पडून खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण तो चेंडू अगदी निश्चितच निघून गेला. इष्टी मागे एक वेगवान चेंडूची सांगता झाली. प्रसाद शेलार जे आघाडीवर आहेत मैदानातून स्ट्राईकवर आणि फेस करतायत षटकातील दुसरा चेंडू होता विवेक यांचा. यावेळी सन्मान दाखवला चेंडूला अगदी हळूहळूपणे पुश केलं समोरच्या बाजूने आणि त्यावर एक सिंगल धावत आहे. त्यांना माहिती की विवेक जाधव एक खूप वेगवान गोलंदाज आहेत, एक अचूक टप्प्यावर मारणा करणारे गोलंदाज आहेत. त्यांच्या विरोधात आपण रिस्क घेणं नक्कीच चांगला मार्क ठरू शकतं आणि त्यामुळे त्यांनी एक धाव घेताना सस्पेन्सल क्रिकेट दाखवलं, एक चांगला सामंजस्य क्रिकेट दाखवलं आणि त्यावर एक धाव घेऊन संघाची धावसंख्या नेली 8 वर. तर 2 बाद 8 धावा. षटक दुसऱ्याचा जो असताना विवेक यांचा तिसरा चेंडू. इथे मात्र अगदी खूप चांगला चेंडू अगदी बॅटची कडा घेऊन केला होता प्राइस स्लिपला आणि त्यावर फलंदाजांना विचार होता. निश्चितच धाव घेण्याचा मनसुबा होता तो मात्र अगदी उधळून गेला, कारण चेंडूवर नियंत्रण चांगल्यापैकी केलं आणि त्यामुळे डॉट चेंडू संपतोय. षटकातील 3 चेंडू संपले गेलेत तर धावसंख्या सीमित थांबली गेली त्या 8 धावा. यानंतर आपण जो सामना पाहणार श्री बालाजी चॅम्पियन वर्सेस SS फायटर, दोन्ही संघ लक्षात घ्या. जर आला असेल आपण तर लगेचच या गोष्टीची देखील नोंद ठेवा आणि लगेचच पुढचा सामना देखील पहिली इनिंग संपल्यानंतर टॉस केला जाईल. इथे मात्र पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा सावध पवित्रा घेताना फलंदाजांनी बचावत मग आपला पवित्रा केलाय, आपल्या स्टंपचं संरक्षण केलं. त्या अर्थातच नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानातून दीपक पाटील यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या नेली फलकावरती. एकच 2 गडी बाद 9 धावा. या षटकात अतिशय तिखट मारा आपण पाहतोय, एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 4 चेंडू फक्त 2 धावा ज्या खर्च केल्यात विवेक यांचा अतिशय चांगला हा मारा सध्या आपण पाहतोय. पुढच्या चेंडू मात्र चांगला फटका, अगदी कव्हर ड्राईव्ह लाजबाब, अगदी सुरेख फटका म्हणता येईल. अगदी पोझिशन बनवली आणि ज्यावर पण अगदी चांगला हल्ला लढवताना फटकवताना अगदी चेंडू कव्हर ड्राईव्ह केला, सीमा रेषा पार चौकार. या शानदार चौकाराने मात्र अगदी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती धाव फलकावर 2 बाद आतापर्यंत 13 धावा. हा पहिला चेंडू अशा प्रकारे आपण पाहिला की त्यांनी धाडस दाखवलं, फलंदाजांनी अगदी चांगल्यापैकी स्ट्रोक मारला गेला, ताकदीचा अगदी मनकटाचा वापर केला आणि कव्हर ड्राईव्ह लाजबाब 2 क्षेत्राच्या मधून चेंडूला सीमा पार केलाय. तर षटकातील आता अंतिम चेंडू, कारण पॉवर प्ले सध्या आपण पाहतोय त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच मिळतोय फलंदाजांना. पुढचा चेंडू फुलटॉस, या फुलटॉसचा तेवढासा काही फायदा घेता आला नाही. अखेर षटक संपलं गेलं. ते इथे दुसरं 2 षटकाचा खेळ संपतोय. विवेक ज्यांचं एक खूप चांगलं षटक हातून गेलंय, कारण या षटकात जरी विकेट जरी झाली असली तर त्यांनी खूप चांगला मारा केला होता षटकातून आणि त्यामुळे 2 षटकाचं संपत असताना संघाची धावसंख्या स्थापित थांबली गेली आहे ती 13 धावा. 2 बाद फलंदाज झालेत. सुरुवातीला हार्दिक बाद झाले, त्यानंतर अमित बोडके बाद झाले आणि आता सध्या प्रसाद शेलार आणि अर्थात दीपक पाटील जोडी मैदानात खेळती आहे ती संघाची. तर या स्पर्धेकरता आपण पाहतोय खूप मोलाचं त्यांचं सहकार्य आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा गिफ्ट टॅम्पर म्हणून श्री समर्थ कृपा कॅटर्स, ओमकार ठाकरे, शुभम ठाकरे अल्मान यांनी आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य दिलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक आपण पाहतोय जे लीग स्टेजच्या सामन्यात प्रत्येक गटामधून जे प्लेअर ऑफ द डे असं आपण जे बक्षीस ठेवलं प्रत्येक दिवशीचं, ते चाय पिलाचे मालक सुशांत ठाकरे तात्या आणि त्याचबरोबर निखिलजी भुईर गांधरे यांनी खुलर स्वरूपात हे बक्षीस आपल्यापर्यंत पोहोचलं आहे स्पर्धेकरता. त्याचसोबत पाहते गेले 4 दिवसामध्ये आपल्याला जेवणाची खास ज्यांनी व्यवस्था केली ते संदीपजी दुपारे पडा यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. तसंच या स्पर्धेकरता आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शूज दिलेत कल्पेश मोकाशी, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शूज दिलेत ते कल्पेशजी मोकाशी आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज म्हणून बॅट जी आली गेली आपल्या स्पर्धेकरता ते आयुध फॅशन कैलासजी पष्टे यांच्या मार्फत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक इथे स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. तर इथे दर्पण फोर्सचे सुरू करतात आपली वेगवान गोलंदाजी. पहिला चेंडूवर मात्र आक्रमण आणि हा चेंडूच्या आक्रमणाची धार इतकी की चेंडू सरळ गेलाय तो सीमी पलीकडे. उत्कृष्ट षटकार
बघा एक जबरदस्त फोर्टी प्लसचे खेळाडू आपण पाहतो मैदानातून दीपक पाटील एक चांगले फलंदाज आहेत आणि आपली चांगली फलंदाजी दाखवत असताना या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्यांनी आक्रमण केलं आहे आणि हे आक्रमण खूप जबरदस्त करताना मात्र चेंडूला षटकार ठोकून दिलाय तो या पहिल्या चेंडूवर तेव्हा संघाची धावसंख्या झपाट्याने पोहोचली ती 19 धावांवर. तर नेहमीच भर असतो इथे तो गोलंदाजांचा वेगवान चेंडू टाकण्यामध्ये, परंतु इथे मात्र अगदी लाईन देखील त्यांना चांगली ठेवा गेल ती दर्पणाला अशा प्रकारची गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू इथे चेंडू फटका नक्कीच फसेल कारण चेंडू हवेत जास्त राहिले तिथे शतक चेंडू पर्यंत पोहोचताना सुरेख झेल आणि अखेर मात्र हा झंझावात थांबवलाय दीपक पाटील यांचा तिसरा गडी बाद होते संघाकडून 3 बाद धावसंख्या 19. तर दडपणाने याने अखेर मात्र दडपण कमी केलं आपल्यावरचं कारण सुरुवातीला षटकार ठोकलाय तर थोडंसं कुठेतरी किंचित त्याचं दडपण होतं पण नंतर पुढच्या चेंडू अगदी खूप चांगला हाताळताना फलंदाज पूर्णपणे तरी चुकी करण्यास भाग पडलं आणि ही चुकी मात्र अगदी झेलात रूपांतर होताना फलंदाज माघारी परतले. त्यानंतर हा तिसरा गडी बाद होत आहे 3 बाद 19. नवीन फलंदाज रोशन येत आहेत, सॉरी शैलेश नवीन फलंदाज. तर नक्कीच नवीन फलंदाज इथे आगमन होते मैदानातून धावसंख्या 19 लागले आतापर्यंत 3 गडी बाद होताना षटक क्रमांक 3 आपण जे पाहतोय एक चांगली गोलंदाजी सध्या होते ते दर्पण फोडसेंची या षटकातून तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपला वेगवान तेज तर्रार गोलंदाजी इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत बघूया फटका तर पुढे हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षक खूप प्रयत्न करत होते ते विवेक जाधव परंतु चेंडूपर्यंत पोहोचले परंतु चेंडूला कलेक्ट करू शकले होते आणि त्यामुळे चेंडू खाली पडल्यानंतर त्याचा फायदा फलंदाज घेतलाय सहजतेने तो एक धावेमध्ये आणि त्या एक धावेनेच वैयक्तिक आपली सुरुवात करतायत फलंदाज परंतु संघाची धावसंख्या जर पाहिली तर 20 वर पोहोचलेली. दर्पणाची खूप मेहनत आपण बघतो या संघासाठी आपल्या करत असताना चांगली तिथे गोलंदाजी करतायत विकेटवर आणि क्षेत्ररक्षकांची देखील साथ लाभणं गरजेचं आहे. या सकाळच्या तत्वामध्ये एक चांगल्यापैकी पण पाहायला असेल की प्रथमतः बॅटिंग घेतली गेली ओम स्ट्रायकर संघाकडून टॉस जिंकताना आणि आतापर्यंत 3 गडी गमावले संघाने. पुढचा चेंडू एक चांगल्यापैकी एक खाली क्षेत्र निवडला आणि चेंडू फटकावला गेला परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर झपाटतायत हे पाहिल्यानंतर फलंदाज लगेच दुसरी धाव घेण्यात स्वीकारला असं वाटलं की धाव घेतली जाणे परंतु अगदी अखेरच्या क्षणी चेंडूची फेक चांगली नव्हती आणि त्याचाच फायदा घेताना दुसरी धाव देखील आपल्या खात्यामध्ये जमा केली. त्यामुळे त्या 2 धावांची वाढ आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढती ती धावफलकावर आतापर्यंत धावसंख्या धाव पोहोचली ती 22. नेल्सन आकड्यावर 22 रन. षटक क्रमांक 3 पण असं पाहतोय त्यातील 4 चेंडू नुकतेच संपले गेलेत अजूनही 2 चेंडू खेळ बाकी तर सामना करतायत ते प्रसाद. याच प्रसाद यांचा अगदी चांगला मोठा प्रसाद महाप्रसाद मला वाटतं दिला जातोय तो इथे गोलंदाजाला कारण चेंडू ज्या पद्धतीने उचलून फेकून दिले सीमे पलीकडे षटकारा करता आणि षटकाराबरोबर या सामन्यातला या षटकातला दुसरा षटकार म्हणावा लागेल कारण या 2000 पहिल्या चेंडूवर देखील षटकार आला होता आणि आता नुकताच दुसरा षटकार पण पाहतोय तो 5व्या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या बराबर पोहोचलेली ती धावफलकावर 28 रन लॉस ऑफ 3 विकेट. तर प्रथमतः बॅटिंग का घेतली याचं उत्तर मात्र त्याचं देतायत हे फलंदाज प्रसाद शेलार ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी कॉन्फिडन्सली फलंदाजी केली आहे. ती या सामन्यातून सुरुवातीला चौका ठोकला त्यानंतर चांगले षटकार ते ठोकला एक नुकताच त्या अगोदर एक दीपक पाटील यांनी देखील षटकार ठोकला होता आणि आता थोडंसं हे पृथक्करण बिघडलंय त्या दर्पण यांचा. षटकातील शेवटचा चेंडू मात्र अगदी पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला गेला त्यावर फलंदाजांनी जरूर एक धाव घेतली आहे आणि त्याचबरोबर इथे षटकाचा देखील खेळ संपलाय. तर अशा प्रकारे 3 षटकं संपली गेली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 लागले 29. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि हे षटक थोडंसं खर्चीलं राहिलं त्यामध्ये तब्बल 16 धावा आल्या. 16 धावा देताना एक गडी बाद केला दर्पण यांनी आणि त्यानंतर 3 षटकं संपली गेली ती धाव फलकावर. चला अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे परंतु आपल्याला आता 4 मिनिटाचा अवधी आहे. अंतिम षटक जे आपण जातो चौथं षटक जे 20 मिनिटात उरकायचं आहे त्यासाठी थोडीशी घाई करा. बघा आपण जे बाईक धारक किंवा 4 व्हीलर्स असतील कृपया सामना चालू असताना कृपया मैदानातून गाडी नेऊ नका.
तर आपण जातोय लगेचच चौथ्या षटकाकडे. पुन्हा एकदा विवेक जाधव आपला मोर्चा वळवतायत गोलंदाजीचा, धुरा सांभाळतायत आपल्या नवीन षटकातून. आणि पहिला चेंडू अगदी फुलटॉस होता. या फुलटॉसवर फटकवण्याचा प्रयत्न तापत चेंडू अगदी तिथे क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांच्या हातून चेंडू मिस्टेक झाली. मला वाटतं रितेश तिथे आहेत आणि चेंडू आडवेपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. याच एकेरी धावेने सगळ्याची धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या 30 वर पोहोचली. 30 रन, 3 बाद 30 धावा. षटक क्रमांक 4 जे नुकतं सुरू झालंय. आणि दोन फलंदाज आपण सध्या पाहतोय. प्रसाद शेलार, त्यांना 7 मात्र सध्या इथे मिळतीये ती जयशंची. तर पुढचा चेंडू खेळतील इथे मात्र अगदी स्ट्रेट डायव्ह चेंडू खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक जरूर निखिल भोईर चेंडूवर झपाटत आहेत आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काही चेंडूवर तर खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं संघाकडून, अर्थात आरपी लाईन वाडा संघाकडून. आणि त्यामध्ये धावसंख्या थोडीशी रोखता येत देखील. पण काही फटके पण पाहतो की चौकार आणि षटकार जे जात आहेत ते देखील थांबणं गरजेचं आहे, थांबवणं लावायला लागतील जर कमी धावसंख्या तुम्हाला रोखायचं आहे सगळं तर. इथे मात्र पुढचा चेंडू अगदी बॅकफटला सुरू एक चांगला फटका. आता मात्र चेंडू थांबणं कठीण कारण चेंडू वेगवान निघून गेला तो सर थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी 4. जितका चेंडू वेगाने आला होता बॅटवर तेवढाच वेगाने चेंडू निघून गेला तो सीमारेषा पार देखील. त्यामुळे 4 धावा वाढल्या गेल्या सगळा होता आणि 4 धावांनी धावसंख्या पोहोचली आहे ती धाव फलकावर. आतापर्यंत 3 गडी बाद 35-35. विवेक जाधव ज्यांचं षटक देखील आपण बघतो की या षटकातले 3 चेंडू तर संपले गेलेत. फिल्डिंगमध्ये थोडेसे काहीतरी बदल करू पाहत आहेत. षटकातील पुढचा चेंडू याच अगदी स्ट्रेट आपण पाहतोय. अगदीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. खूप सुरेख चेंडू आपण पाहिला असेल. फलंदाज पूर्णपणे बंदिस्त करणं चेंडू राहिला होता. थोडेसे नक्कीच फलंदाज परेशान झाले होते प्रसाद शेलार, पण तो पंच तटस्थ आहेत असं वाटलं की किंचित फलंदाज स्टंपच्या समोर खेळत असते असं वाटत होतं. आणि निश्चितच पंचांचा मात्र निर्णय पण होतोय की ते मात्र स्थिर आहेत, या निर्णय ठाम असतील. आणि त्या दरम्यान एक धाव येते ती धाव फलकावर. याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 36 धावा 36. तर चांगली गोली आपण पाहतोय गोलंदाज विवेक जाधव यांच्या मार्फत. अतिशय अचूक मारा जो इथे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मात्र फुलटॉस. या फुलटॉसवर बघूयात नेमकं काय घडेल की ते संधी आहे. परंतु झेल सुटल्यानंतर फलंदाज लगेच 2 धावा देखील सहजतेने मिळवल्यात या फटक्यावर. त्यामुळे धावसंख्या 2 ने वाढते. त्या आतापर्यंत खेळामधून 38-38. 3 बाद 38 धावा. षटक क्रमांक 4 चालू असताना षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात विवेक यांनी खूप चांगल्या संधी बनवल्या पण त्या संधीचा तेवढासा फायदा घेतला नाही क्षेत्ररक्षकांना. आणि निश्चितच चांगली षटकाची आता समाप्ती होईल अंतिम चेंडू टाकताना. या षटकातला शेवटचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू लावा. आसमानी टोला फटका. चेंडू हवेत राहिला. तिथे क्षेत्ररक्षक बघूयात काय करतील. आणि यावेळेस चांगला झेल टिपलाय फलंदाज. यावेळेस माघारी परततील. 4था गडी बाद होतोय संघाचा आणि षटक देखील 4थं संपलं गेलं. 4 गडी बाद धावसंख्या सिरावली फलकावरती. ती 38 धावा 38 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. चला अंतिम षटकाला सुरुवात लगेचच करायची आहे. घाई करा थोडीशी. तर शेवटचं षटक आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल. आणि यानंतर लगेच आपण टॉस करता बोलतोय श्री बालाजी चॅम्पियन वर्सेस SS फायटर. तर शेवटचं षटक आहे आपण पाहतोय. षटकाला सुरुवात तर होणार आहे. तर अंतिम षटक घेत आहेत सागर देसले पण बघूयात फिल्डिंगमध्ये थोडीशी सेटअप करत आहेत. आणि त्यानंतर या षटकाला सुरुवात होईल. अंतिम षटकाला सुरुवात
सामना करतील प्रसाद, ज्यांनी अगदी पहिल्यापासून चांगलीपैकी बॅटिंग केली आहे. आणि आलेल्या सुरता घुटना टेक अशा प्रकारचा हा फटका मात्र इथे पाहतोय शेंडू हवे तरताना दर्पण यांनी कुठलीही चुकी केली नाही. सुरेख झेल घेताना फलंदाज माघारी परततील. झंझावात मात्र थांबवलाय प्रसाद शेलार यांचा. या सामन्यात त्यांना कुठेतरी नक्कीच सूर सापडला होतो. आता मात्र फटकेबाजी नादात त्यांनी मात्र हा फटका चुकीचा मारला आणि त्यावर झेल करताना सुरेख झेल फलंदाज बाद झालेत पहिल्याच चेंडूवर. ती सगळ्यांना मिळणारी सफलता. चला आपल्या बॅट्समनचं नाव पाठवा. नवीन फलंदाज चेतन. चेतन पडवळ आपण पाहतोय देवळी गावचा हा खेळाडू आणि त्यावर मात्र चांगला फटका पुन्हा एकदा चेंडू हवेत यावेळेस चेंडू टप्प्याने गेलाय. तो दर्शन इथे म्हणतात की दर्पण फोडसे यांच्या हाती आणि त्या दरम्यान एक धावेने सुरुवात करतायत फलंदाज. या एकेरी धावेनेच धावसंख्या पोहोचते. ती धाव फलकावर 39 धावा. बऱ्याच उशिराने का होईना अगदी विकेट इथे 2 गेल्यानंतर इथे धाव आली. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. 5 बाद 39 या षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र हा चेंडू थोडासा हवेमध्ये आणि नक्कीच हा चेंडू अगदी आसमानी टोला फटका मात्र अगदी सरळ जातोय तो सीमे पलीकडे. उत्कृष्ट षटकार, ताकदवर फटका, अगदी टायमिंग बेमिसाल होतं आणि चेंडूला ज्या पद्धतीने उचलून फेकून दिलं होतं सीमे पलीकडे ते षटकार करता आणि त्यामध्ये 6 धावांची वाढ होते. धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचलेली ती आतापर्यंत 45 तर षटकातील चौथा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूवर आक्रमण होते आणि यावेळेस चेंडू हवेत असताना विवेक चेंडूचा जज करताना सुरेख झेल फलंदाज अगदी यावेळेस बाद होत आहेत. तो चांगला झंझावात त्यांचा आपण पाहिला असेल की फलंदाज फटकेबाजी करायच्या नादात चांगल्यापैकी धावा करून गेलेत संघाला आणि धावसंख्या एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवली गेली आहे. तर दुसरा गडी बाद केला सागरनी या षटकामधून आणि संघाचा 6वा फलंदाज माघारी परतला. नवीन फलंदाज कुमार पालवी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना या अंतिम षटकामध्ये जे कामगिरी होते 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तर कुमार नवीन फलंदाज आणि आता मात्र सामना करतील या षटकातील 5व्या चेंडूचा. 4 चेंडूत आतापर्यंत 7 धावा आल्यात आणि 2 विकेट आल्यात. इथे मात्र अगदी चांगला फटका कव्हर ड्राईव्ह लाजबाब 2 शतकाच्या मधून मोठा गॅप पाहिला. चेंडूला भेदता आलं नाही कारण सुरेख क्षेत्ररक्षण तिथे झालंय. ते कल्पेश यांचं आणि त्यामुळे चेंडूला थांबवलं गेलंय. या दरम्यान पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 46 धावा 46 रन. शेवटचा चेंडू खेळ बाकी आहे. बॅटिंग करण्याकरता अंतिम चेंडू असेल तो या षटकातून. अर्थातच प्रथमतः आपण बॅटिंग पाहतोय ओम स्ट्रायकर संघाची. या शेवटच्या चेंडूवर देखील चांगला स्ट्रोक आपण देशतोषक निखिल भोईरे येतो. चेंडू थोडासा फंबल झाला आणि नंतर त्याचा फायदा घेताना 2 धावा सहजतेने कव्हर केल्या गेल्यात. त्यामुळे 5 षटकाचा इथं निर्धारित खेळ संपल्यानंतर अजून धाव घेण्याचा प्रयत्न झाला तर परंतु 2 धावा तर जोडल्या गेल्यात या अंतिम चेंडूवर आणि 2 धावांनीच संघाची धावसंख्या पाहिली तर पोहोचलेली ती धाव फलकावर 48 धावा 48 म्हणजे विजयासाठी लक्ष असेल ते 49 धावांचं येणाऱ्या 5 षटकातील 30 चेंडूमध्ये ज्या धावा करून सामना इथे जिंकायचंय. आरपी लाईन वाडा संघाला परत आपण लगेच टॉस कडे जातोय. जो पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना जो राहिला होता तो सामन्याची टॉस करण्याकरता अर्थातच श्री बालाजी चॅम्पियन आणि SS फायटर. चलो दोन्ही संघ आपण त्वरित टॉस करण्याकरता यायचंय. तर सकाळचं हे सत्र आपण पाहतोय. आजचा हा शेवटचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिनाचा हा दिवस आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज भारतीय प्रजासत्ताक 77वा आज देशभर साजरा होतोय. अनेकांना पण या दरम्यान तर नक्कीच सर्व भारतीय वासियांना या दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या आपल्या स्पोर्ट्सच्या वतीने आपल्या या कुणबी क्रिकेट लीगच्या वतीने आपण देतोय या क्रिकेटच्या माध्यमातून. तर बघा ही शिस्तप्रियता पाहायला मिळते संघाची कारण अगदी ओम स्ट्रायकर संघ अगदी लाईनअप करून जातोय मैदानात.
तर एकंदरीत 49 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी आणि चांगलं टार्गेट सेट केलं ते अर्थातच होम स्ट्रायकर संघाने तो आरपी लाईन संघाच्या समोर कशा प्रकारचा इथे मात्र खेळ होईल त्यांच्याकडून ते देखील आपण इथे पाहणार आहोत पुढच्या 5 षटकातून. चला वेळ घालायचा नाही, आपल्याला माहिती आहे आज शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला जे सामने उरकायचे सुरुवातीचे त्यामुळे आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्या आणि बॅट्समन पडून द्यायचे मैदानात. मला यानंतर श्री बालाजी चॅम्पियन आणि एस फायटर आपण सुद्धा लगेच टॉस करण्याकरता तर सुरुवात तर आता होईल. 49 धावांचा टार्गेट जे दिलं गेलंय अबीर 11 आरपी लाईन संघाकरता आणि सलामीचे 2 फलंदाज आपण जे मैदानात पाहतो विवेक जाधव त्याच्या साथीला मात्र अगदी योगेश चौधरी ही जोडगोळी मैदानात दाखल तर होतीये. सलामीलाच आपण पाहतो 40+ खेळाडू योगेश चौधरी ज्यांनी पहिल्या दिवशी तर खूप चांगला क्रिकेट इथे खेळ गेलाय त्यांच्या माध्यमातून आणि आज बघूया आरपी लाईन संघासाठी अगदी कशा प्रकारची इथे बॅटिंग करतील विवेकच्या साथीला. परंतु इथे पण बॉलिंगचा जर विचार केला तर बॉलिंगमध्ये देखील आपण पाहतो हार्दिक पावडे स्वतः संघ मालक स्वतः संघ नायक जे सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर पहिला षटक पॉवर प्लेचा हाताळण्याकरता. तर त्यांच्यावर देखील खूप मोठी आपण जबाबदारी पाहिली, अनेक सामन्यातून चांगली त्यांनी निभावली आहे. परंतु अशा वेळेस आज संघाला एक विजय मिळवून देतील का की चांगली गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत पहिल्या षटकाला सुरुवात तर फिल्डिंग सेटअप झालं. त्यानंतर ही सुरुवात जी होते दुसऱ्या नवीन इनिंगला, कारण एक बाजू आपण पहिली सुरुवातीची नाण्याची दुसरी बाजू इथे पाहिजे आहे ती या नवीन डावातली पंचांनी देखील टायमिंग लावलंय. लगेच सुरुवात होईल. 20 मिनिटात आपल्याला पहिली 4 षटकं संपवायची आहेत हे लक्षात ठेवून असून खेळावं लागेल होम स्ट्रायकर संघाला. बरोबर 9:51 मिनिटं आणि पहिला चेंडू टप्पा पडला तो चेंडू बराचसा डाव्या एसटीच्या बाहेरून गेला आणि त्यामुळे पंचांनी लगेच आपले हात फैलावले आहेत. त्यामुळे एक धावा ली संघासाठी. एक अमातर धावेने सुरुवात जी होते संघाचं खातं ओपन होताना 1 धाव. असं मी मनोजी वलटे यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. या दोन्ही कर्णधार आमच्या समवेत जोडले जात आहेत. या पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक केली जाईल एस फायटर्स त्यांच्या विपक्षामध्ये श्री बालाजी चॅम्पियन्स. मी सन्माननीय प्रकाशजी बलटे यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. बघा काय बात आहे, अतिशय जबरदस्त ओल्ड इज गोल्ड म्हटलं तर आणि खरोखर जबरदस्त एक चांगला या लेट कट म्हणावा गेला चेंडू खेळला गेला तो लॉंग लेच्या बाजूने आणि सुरेख चेंडू निघतो सीमा रेषापार. योगेश चौधरी यांचा एक बेहतरीन फटका. अगदी जुना काळ ते आठवून देत आहेत ज्यांची सुरुवात जेव्हा झाली क्रिकेट कारकिर्दीला त्यापासून खेळणारा खेळाडू आहे. अगदी 50+ खेळाडू जरी असले तरी आज देखील तो दमखम ते आपल्या बॅटमधून दाखवत आहेत आणि पुढच्या चेंडूवर त्यांनी सुरेख चौकार ठोकत आपलं वैयक्तिक सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावर. चला दोन्ही कॅप्टन चला बिना विलंब
इथे मात्र पुढच्या चेंडूवर गोलंदाज देखील हम भी कुछ कम नाही असं दाखवत आहेत आणि पुढच्या चेंडूवर लगेचच कमबॅक केलं गेलाय. सामन्यातून पुनरागमन करतायत ते हार्दिक, कारण आतापर्यंत 2 चेंडू संपले गेलेत. धावसंख्या एस एस फायटर कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. एस एस फायटर्स अगदी आपल्या विपक्षातील कर्णधार बालाजी चॅम्पियनचा कर्णधार आमच्या समोर जोडला जातोय. मान्यवर देखील उपस्थित झालेत. तर पुढचा चेंडू लगातार सलग 2 चेंडूवर 2 चांगले चेंडू आपण अस्त्र वापरलेत गोलंदाजांनी आणि आपला प्रभाव दाखवतायत. आपल्या या षटकातला एक चांगली गोलंदाजी करत असताना ते हार्दिक पावडे. आतापर्यंत पाहिलं तर चेंडू संपलेत ते या षटकातले 3 चेंडू अखेर संपला गेलाय. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर थांबली गेली ती 5 धावा. अबीर 11 प्रथमतः आपण पाहतोय चेसिंग करत असताना आणि पुढच्या चेंडूवर देखील पुन्हा एकदा गॅप पाहिला आणि अगदी पॉवर प्लेचा चांगला फायदा घेताना चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग वरून धडाकेबाज खेळ करताना चेंडू यांचा आणखी एक चौकार, दमदार चौकार येतोय तो योगेश चौधरी यांच्या बॅटमधून. अतिशय लिजंड क्रिकेटर आहेत, खूप मोठा दांडगा अनुभव आणि तो अनुभव मात्र इथे सादर करतायत सामन्यातून. आणि पुढच्या चेंडूवर एक चांगल्यापैकी खणखणीत असा चौकार आल्यानंतर धावसंख्या पोहोचली 3 धावफलकावर 9 या अंकावर. तस्मे सन्माननीय प्रकाशजी वलटे तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत कोणे यांना विनंती करून आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचे. आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आज स्वतंत्र भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. अगदी आमच्या समवेत मान्यवर जोडले जात आहेत. एका बाजूने एस एस फायटर्स, त्यांच्या विपक्षामध्ये श्री बालाजी चॅम्पियन्स. तर या चेंडूवर एक अतिशय सुरेख षटकार येतोय अगदी बाबूंच्या बॅट मधून. अर्थातच आपण पाहिलं असेल की चांगली इथे गोलंदाजी होत होती, परंतु अगदी धन्यवाद सर. शुभ सकाळ, सुप्रभात, शुभम भवतु, गुड मॉर्निंग. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आणि आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करतोय. एका बाजूने एस एस फायटर्स, त्यांच्या विपक्षामध्ये श्री बालाजी चॅम्पियन्स. असं मॉर्निंग कॉलिंग दिला जातोय आणि एस एस फायटरने नाणेफेक जिंकली आहे. तर मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. एस एस फायटर्स अगदी आपला शेवटचा सामना आहे, नाणेफेक जिंकलात, सकाळ सत्र आहे, आपला निर्णय काय असेल? निर्णय तर आम्ही सगळे जमल्यानंतर देणार आहेत, पण जरी पण क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला किंवा फलंदाजी कमीत कमी धावात आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत समोरच्या संघाला. नक्कीच. तुम्ही अगदी या स्पर्धेचा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला? अगदी या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, तुमचा लीग स्टेज मधील शेवटचा सामना आहे. स्पर्धा तर अतिशय चांगली आहे, मैदान सुंदर आहे, आयोजकांचं तर खूप खूप आभार. कारण मी तर पहिल्या दिवशी जर होतो त्या दिवशी आयोजक स्वतः सुरुवात ते शेवटपर्यंत होते. आम्ही थोडासा बाहेर तरी हल्लो, पण ते स्वतः प्रत्यक्षात हे होते. त्यांचे खूप खूप आभार. आणि कुणबी लीग अतिशय चांगली सुरू आहे. असं नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय. अगदी नंतर दोन्ही कर्णधारांना आपण शुभेच्छा देतोय आणि जातोय आपण मॅचच्या दिशेने. अगदी तर चेतन पडवा आपण बघतोय नवीन षटकाला सुरुवात इथे होती. पहिलं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर एकत्रित लागली होती फलकावर ती 16 धावा. 49 धावा करायच्या सामन्यामधून आणि त्याचा पाठलाग मात्र पण पहिल्या षटकातून पाहिला. नवीन षटकाला सुरुवात चेतन यांचा मारा. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं कमी गतीच्या पायाचा फलंदाज अधुरे मनाने खेळून गेल्या. चेंडूला कुठल्याही प्रकारचा फटका स्ट्रोक नव्हता आणि त्यामुळे चेंडू गेला एसटी डॉट स्वरूपात.
तर सुरुवात तर होते डॉटने चेतनच्या एका चांगल्या सुरुवातीला गोलंदाजीला आपण पाहिली असेल दुसरं षटक जे प्रगतीपथावर असेल कारण पॉवर प्लेचे 2 षटकं आणि त्यातील पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला जे सुरुवात झाली त्यातील दुसरा चेंडू होता. सामना करतात योगेश चौधरी ज्यांनी आतापर्यंत 2 चांगले चौकार ठोकल्यात, 1 षटकार ठोकला, तर विवेक जाधव यांनी अंतिम चेंडूवर मागच्या आणि दोन्ही फलंदाजांनी आपली खाती उघडलेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गती कमी ठेवली पृथ्वी चेंडूवर, फलंदाज पुन्हा एकदा फसवलं जाते. योगेश यांचा अंदाज पूर्णपणे चुकला, चेंडूवरचं नियंत्रण चुकलं आणि लेग बाय स्वरूपात इथे धाव येते ती फलकावर संघाला. याच एकेरी धावेने संघ पोहोचला आतापर्यंत ते 18 धावांवर 17 धावा ज्या फलकावर नोंदवल्या गेल्यात आतापर्यंतच्या खेळामधून. आणि चांगला सकाळचं हे सत्र आपण जे पाहतोय, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी मात्र आपण जे पहिल्या गटातले सामने आहेत ते सध्या आवरतोय. त्यानंतर दुसऱ्या गटातील कालचा परवाचा एक सामना होता तो देखील खेळला जाईल आणि त्यानंतर कालच्या दिवसातील एक सामना आपण म्हणजे जो पहिला तो देखील खेळला जाईल. आणि पुढच्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडूवर आता अगदी हमला केला गेला. यावेळी चेंडू अगदी हवेत राहिला, तिथे शतकषकांकडून झालेली चुकी तीच मात्र पथ्यावर पडते संघाच्या आणि त्यामुळे इथे जीवदान लाभलंय ते विवेक जाधव यांना. त्याचा फायदा आणि पुरेपूर उचलताना 2 धावा एक पडल्यात. इथे मात्र शतकषणामध्ये चुकी कुठेतरी दिसली पहिल्या शतकषांकडून स्वतः आपण पाहतो इथे. आणि त्या दरम्यान जीवदान लाभलं, या जीवदानाचा लाभ मात्र फलंदाजांनी घेतलाय सहजतेने 2 धावांवर आणि 2 धावांनी संघ पोहोचलाय फलकाच्या खेळावर. आता जर पाहिलं तर एकंदरीत खेळाच्या या धावपटलावर आता धावसंख्या पोहोचलेली ती 19 धावा 19. तर विवेक जाधव ज्यांना जे जीवदान दिलं ते जीवदान महाग ठरू शकतं सणासाठी, कारण या फलंदाजाला आपण अनेक वेळा पाहिलं असेल अशा प्रकारचा सजावटी फटकेबाजी करताना. आणि हे बघूयात हे जीवनदान किती त्यांना महाग ठरू शकतं प्रतिस्पर्धी संघाला. मात्र पुढचा चेंडू कमबॅक चांगल्यापैकी गोलंदाज करतायत. टप्पापर्यंत चेंडू थोडासा गती कमी ठेवताना वगैरे चेंडू गेला तो ऑफस्टंपच्या वरून एसटी मागे डॉट स्वरूपात आतापर्यंत चांगली गोल देखील होतीये. बघता बघता षटकातून अप्रतिम मारा. चेतन यांचे 4 चेंडू तर संपले गेलेत. बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा तेवढासा घेऊ दिला बॅटिंग करणाऱ्या संघाला, कारण या षटकात अचूकता पाहायला मिळते आतापर्यंत ती चेतन यांची. षटकात एक वेगवान मार्ग आपण पाहतोय, बराचसा अंतर पार करत मात्र अगदी पंचाला पार करत हा पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्या चेंडू अगदी सरळ बॅटने खेळणं पसंत केलं. चेंडू दिलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला शतक चेंडू अडवत आहे तोपर्यंत सहजतेने 2 धावा करता 2 धावांची वाढ होत झाली आणि त्यावर धावसंख्या पोहोचते फलकावरती बिनबाद होताना 21-21. तर चांगला सडतोड उत्तर मिळते ते 49 धावांच्या पाठला करताना संघाकडून. हार्दिक सुरुवातीला षटक हाताळत त्यानंतर चेतनीचं षटक म्हणजे पाहतोय बॅटिंग पावलेचं दुसरं षटक त्यातील पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत जास्त गेला. बघूया ही संधी आहे पुन्हा एकदा मात्र बाद करण्याची एक दामी संधी आणि पुन्हा एकदा तेच प्रकार घडला. पुन्हा क्षेत्ररक्षकांकडून झालेली चुकी ती पथ्यावर पडते विवेक यांच्या आणि त्यावर 2 धावा. बघा इथे गोलंदाज करेल तर काय करेल, कारण फिल्डरची साथ नाहीये त्यामुळेच बिना साथीने मात्र अतिशय थोडेसे नाराज झालेत चेतन आणि षटक देखील संपलं गेलं. हे दुसरं 2 षटकाचा खेळ संपतोय. विवेक यांना 2 जीवदान लाभली ती याच्या एका षटकामधून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर 23 रन. 49 धावांचा पाठलाग आपण पाहतोय मैदानातून चांगल्यापैकी सरसली करतायत, कारण आघाडीचे दोन्ही फलंदाज अजूनही शाबूत आहेत मैदानामध्ये तेच संघाला पुढे नेण्याकरता. आणि अशा वेळेस मात्र हे 2 दिग्गज संघ 2 खेळाडू पडतोय दिग्गज या संघातले. धावसंख्या फलकावर थांबली 23 धावा 23. तर अजूनही पाहिलं तर 26 धावांची आता आवश्यकता. 49 धावांच्या करायच्या सामन्यात विजय करता म्हणजे 26 धावांची गरज या पुढच्या 18 चेंडू मध्ये. चला घाई करा, लगेचच जास्त वेळ आपल्याला नाही आपल्याकडे, तेव्हा लगेच तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीचा बदल पाहायला मिळतोय, कारण आता डावखोरा स्पिनर गोलंदाज वापरला जातोय. मला वाटतं थोडासा मीडियम फास्ट गोलंदाज म्हणावा लागेल. ते गोलंदाज थोडीशी घाई करा, वारंवार सांगावं लागतंय. भूषण पाटील आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. नाणेगावचा पण हा एक चांगला दर्जेदार खेळाडू, पण स्वतः मात्र अगदी सध्या उपसरपंच हे पद देखील भूषवत आहेत आपल्या गावचं. आणि आज खेळाडू म्हणून आपल्या संघासाठी मात्र उतरलेत मैदानातून गोलंदाजी करण्याकरता. षटकातील पहिला चेंडू. हो, यावेळेस मात्र चेंडू अगदी चांगल्यापैकी विचारपूर्वक खेळावा लागला फलंदाजांना आणि चेंडूवर 1 धाव सहजतेने घेत आहेत योगेश. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती 24 वर 24. अजूनही पाहिलं तर 25 धावांची गरज आहे ती संघाला येणाऱ्या 17 चेंडूत.
प्रत्येक चेंडू इतका महत्वाचा आहे सामन्यातून. निश्चितच एक चांगला लढत सध्या आपण या पहिल्याच सत्रामध्ये पाहतोय. पहिलाच सामना आजच्या दिवसातील किंवा विशेषतः पहिल्या दिवसातील जो सामने जे दोन बाकी राहिले त्यातील हा सामना आपण आवरतोय. चला थोडासा बराचसा वेळ घालून का या दरम्यान बराचसा वेळ जातो. तर डावखुऱ्याचा फल जसं बरं असताना फिल्डिंगमध्ये देखील थोडीशी बदल होत आहेत आणि त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू. डावरी उजवी जोडी नेहमीच सतवत असते ती फिल्डिंग करण्यास सांगाला. इथे मात्र प्ले डाऊन होण्याचा प्रयत्न होता कारण चेंडू बॅटवरून अगदी त्यांच्या पॅडवर आदळला. नशीब असेल की चेंडू अगदी स्टॉपवर गेला नाही आणि निश्चितच इथे एक चांगल्यापैकी चेंडू हातात गेलाय. तो भूषण यांनी अचूकतेने तोला मोर्चे गोले करतायत. आपला प्रत्येक चेंडू त्यांनी अगदी व्यवस्थित हाताला आतापर्यंतच्या दोन चेंडूवर आणि षटकातील आता तिसरा चेंडू. इथे फुल टॉस घेता चांगला स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा बॉलला पान पाहतोय की चेंडूला थांबवत तर स्टॉप करतायत. तोपर्यंत 2 धावा ज्या घेतल्या गेल्या आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर बिनबाद 26 रन नो लॉस. भूषण अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मोठे फटके त्यांनी अजून थांबवले ते षटकातले. कारण मगाचा षटकात देखील आपण पाहिलं की मोठा फटका आला होता. तो पहिल्या षटकामध्ये मात्र 3 मोठे फटके आले होते. एक षटकार 2 चौकार आले होते आणि ते षटक खूप महागडे ठरलं संघासाठी ते हार्दिक यांचं. त्यानंतर मात्र हे दोन्ही गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढच्या चेंडूवर आता आक्रमण सुरू झालंय बघा. आक्रमणाची धार इतकी की चेंडू सरळ सीमी पलीकडे गेला तो षटकार. चला कंपनीतून बॉल जरा पाठवून द्या आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. परंतु अशा परिस्थितीत मात्र जे दिलेलं जीवदान आणि खरोखरच जी जखम झाली त्या जखमीवर आता मीठ चोळण्याचं काम करतायत ते इथे मात्र फलंदाज. कारण धावसंख्या 6 ने वाढली गेली धाव फलकावर आणि या 6 धावांनी संघ पोहोचतोय फलकावर. आता खेळामध्ये ती 32 धावावर 32 रन बिनबाद 32. एक ठोकमठोक बॅटिंग पाहायला मिळते. 2 षटकार आलेत 2 चौकार आलेत ते या खेळातून आणि कुठेतरी विकेटच्या शोधात राहावं लागेल. तर भूषण यांचे 3 चेंडू खूप चांगले होते परंतु यानंतर आता 5वा चेंडू इथे अगदी फलंदाजापासून दूर ठेवलं गेलं परंतु दिशाहीन जास्त चेंडू गेला बाहेर गेला आणि त्यामुळे एक्स्ट्राची स्वरूपात धावसंख्या वाढली गेली ती फलकावर. धावसंख्या 33. अजूनही 16 धावांची गरज आहे संघाला विजय करता. पुढचा चेंडू यावेळेस आता फाय लेगला लांच करायला निश्चितच हा चेंडू देखील सीमा पार होईल. अगदी कुठलीच संधी नाही क्षेत्ररक्षकांना. फक्त चेंडूकडे पाहत राहावं लागलं आणि चेंडू गेला तो सरळ फाय लेगवरून चौकारा करता 4. धावसंख्या 37. चला घाई करा. निश्चितच डाबाला चांगल्यापैकी आकार दिलाय आणि दोन्ही फलंदाज सुरुवातीला अगदी. चला एस एस फायटर संघ आपला डिसिजन 33 धावा होते त्यानंतर हा चौकार आलाय. दरम्यान मात्र पुढच्या चेंडूवर 2 क्षेत्राच्या मधून मोठा गॅप पाहिला आणि गॅप मधून चेंडूला मात्र धाडलं गेले त्या सरळ सीमा पार चौकार. या षटकात सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगले होते परंतु आता मात्र हे पुढच्या 3 चेंडूवर जे हमले केले गेलेत आणि पृथक्करण बिघडताना षटक देखील ते संपलं गेलं ते 3रं. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर 41 लागली फलकावर 41. 18 चेंडू तर 41 धावा ज्या लक्ष चेस करण्यामध्ये आपण पाहिलं असेल की चांगल्यापैकी इथे सुरुवात स्टार्ट मिळाला संघाला. कारण योगेश असतील किंवा इथे विवेक जाधव असतील दोन्ही फलंदाजांनी अगदी आपल्या विकेट शाबूत ठेवल्या कारण थोडीशी 2 जीवदान दिलेली त्याचा देखील फायदा मिळाला संघाला आणि त्यामुळे संघाची धावसंख्या बिनबाद 41 धावा लागल्यात फलकावर. आता विजयासाठी केवळ 8 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 12 चेंडूत. चला एस एस फायटर संघ आपण निर्णय सांगायचा आहे. टॉस तर झाला परंतु आपण डिसिजन जो पेंडिंग होता तो सांगायचा का आपण फिल्डिंग घेताय का. फिल्डिंग असेल तर लगेचच आपल्याला या इनिंग नंतर लगेच उतरायचं मैदानामध्ये कारण आज आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. विशेषतः आपली पहिली जी लीग स्टेजची स्पर्धा संपवायची आहे आणि नंतर क्वालिफायरचे सामने होतील 6 संघामध्ये. प्रत्येकी 2-2 जे संघ गटातून निघाले त्या 3 गटातले 6 संघ त्यांच्या मॅचेस होतील. तर नवीन षटकाला पुन्हा एकदा सुरुवात करण्याकरता येतात हार्दिक स्वतः कॅप्टन स्वतः संघमालक. पहिलं षटक त्याचं खूप खर्चिलं राहिलं पॉवर प्लेचं परंतु या षटकात त्याला पुन्हा एकदा आपला नशीब आजवण्याची संधी मिळते आहे आणि त्या सामना करते ते योगेश चौधरी. इथून मात्र 12 चेंडू खेळ बाकी आहे. 12 चेंडूत 8 धावांची गरज. ती आरपी लाईन वाडा संघाला विपुल पाटील यांचा हा संघ आपण जो पाहतोय. निखिल भोईर संघाचे स्वतः कॅप्टन आहेत आणि मात्र या षटकातील पहिला चेंडू हार्दिक पावडे यांचा राईट आर्म ओर मारा वेगवान मारा. हो यावेळेस मात्र फलंदाज अगदी चकित करणार चेंडू ठरला कारण टप्पापर्यंत चेंडू थोडासा खाली राहिला आता. सबमरीन डिलिव्हरी तर गेलो इष्टीमागे डॉट स्वरूपात. तर डॉटने सुरुवात केली. अशाच प्रकारे डॉट ठेवून तुम्हाला टाकावे लागतील या दोन्ही फलंदाज थांबवण्याकरता.
परंतु निश्चितच हे दोन्ही फलंदाज आता पूर्णपणे भरात आहेत मैदानातून चांगला खेळ करत असताना उजवा डावखुरा हा फलंदाज सध्या मात्र चांगल्यासाठी काम करतायत बिनबाद 41 जी धावसंख्या फलकावर उभी केली गेली अजूनही 8 धावांची गरज येथे मात्र आडव्या बॅटने चांगला फटका 2 क्षेत्रामधून खूप मोठा गॅप आणि चेंडू गेलाय तो मिड विकेट क्षेत्रामधून सर्व सीमा पार योगेश यांचा आणखी एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला जेव्हा जेव्हा अशा प्रकारची लाईन भटकतात तेव्हा मात्र अगदी चांगले फटके मारले गेलेत आणि त्यामुळे हा देखील चेंडू शॉर्ट पिच मिळाला त्याचा पुरेपूर फायदा उचलला ओव्हर पिच चेंडूवर सुंदर असा चौकार आणि चौकाराने वाढ झाली संघाची धावसंख्या 45-45 आता केवळ 4 धावांची गरज आहे संघाला विजय करता अगदी चौथ्याच्या षटकात सामना फिनिश करायचा मला वाटतं हाच हेतू असावा या फलंदाजांचा तर षटकातील पुढचा चेंडू हार्दिक पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता पाठीमागे परंतु यावेळेस एक धाव रोखू शकले होते ते फलंदाज घेण्यापासून आणि त्यामुळे एक धावेची भर पडली संघासाठी धावसंख्या 45-45 46 धावा झाल्यात फलकावर अजूनही 3 धावा ज्या आवश्यक असतील त्या संघाला कारण आता 8 धावांची गरज असताना 5 धावा तर या षटकातून 3 चेंडू आल्यात आणि त्यानंतर 3 धावांची गरज आहे ती उर्वरित सामन्यातले 9 चेंडू बाकी आहेत म्हणजे या षटकातले 3 आणि त्यानंतर 1 षटक असं एकंदरीत 9 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील पुढचा चेंडू यावेळी सामना करतील विवेक हो मोठा फटकवण्याचा त्यांचा मनसूबा होता परंतु इथे पुन्हा एकदा गलती होते इष्टाकडून आणि त्यावर फलंदाजांनी लगेचच एक सिंगल धाव जी नोंदवली गेली धाव फलकावर एक धाव करत का होईना संघाचं जो विजयाचं लक्ष आहे 49 धावांचं त्याचा मात्र इथे पाठलाग होतोय आणि धावसंख्या आता पोहोचली धाव फलकावरती 47 शेवटच्या आता 2 धावांची गरज तर जो प्रतिकार इथे प्रेक्षकांना अपेक्षित होता होम स्ट्रायकर्सकडून तो तितकासा झाला नाही कारण सुरुवातीला बॅटिंगमध्ये देखील थोडीशी त्यांची कमतरता राहिली आणि आता मात्र गोलंदाजीत देखील त्यांच्या जे काही चुका त्यांनी केल्यात फिल्डिंगमध्ये त्या देखील संघाच्या मात्र नक्कीच मारक ठरू शकतात सामन्यातून आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका मारत असताना अगदी विजय साजरा होतोय बघा अगदी योगेश चौधरी ज्या थाटामध्ये त्यांनी सुरुवात केली होती त्याच थाटात त्या संघाचा विजय देखील मिळवून दिला सुंदरसा चौका ठोकत दामदार ही इनिंग साकारली गेली चला बॉल लगेच पाठवून द्या मगाचा बॉल इथपर्यंत आला नाही पण आताच हा बॉल जमा झाला पाहिजे पंचांकडे तर शानदार खेळ झाला अगदी 10 विकेटने संघ विजयी झालाय आणि 1 षटक देखील राखीव राहिलं तर अशा प्रकारे दमदनीचा हा विजय मिळवताना आरपी लायन्स संघाने मात्र इथे बाजी मारली त्यांचं खूप असं अभिनंदन आणि या सामन्यातला सामनावीराचा खेळाडू देखील आपण इथे लगेच घोषित करतोय ते विवेक जाधव वैयक्तिक 29 धावा आणि 2 षटकं अतिशय चांगली हाताळली गेली